नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या शेती आणि सरकारी योजना यूट्यूब चॅनेलमध्ये। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत। या व्हिडिओमध्ये विशेषतः ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याबाबतची परिस्थिती, नवीन शासन निर्णय, निधी मंजुरीची माहिती आणि ज्या लाभार्थ्यांचे हप्ते अद्याप प्रलंबित आहेत त्यांच्यासाठी महत्त्वाची सूचना याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत। म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि कोणताही मुद्दा चुकू नका। जर तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, त्यामुळे संजय गांधी निराधार योजना आणि इतर महत्त्वाच्या सरकारी योजनांचे अपडेट तुम्हाला वेळेवर मिळू शकतील। चला तर मग सविस्तर माहिती जाणून घेऊया। मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाशी संबंधित एक शासन निर्णय समोर आलेला आहे। या शासन निर्णयामध्ये 3000 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आल्याची माहिती आहे। हा मंजूर करण्यात आलेला निधी संबंधित वितरण प्रक्रियेसाठी वापरला जाणार आहे। तसेच या निधीचे वितरण रक्षाबंधन पूर्वी लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये करण्याबाबत माहिती देण्यात आली आहे। ही माहिती ऐकल्यानंतर संजय गांधी निराधार योजनेतील अनेक लाभार्थ्यांच्या मनात हा प्रश्न निर्माण होऊ शकतो की तो म्हणजे संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांनाही या निधीचा फायदा होणार का? ऑगस्ट किंवा सप्टेंबरचा हप्ता रक्षाबंधन पूर्वी जमा होणार का? मात्र येथे एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट समजून घेणे आवश्यक आहे। मित्रांनो, हा शासन निर्णय जरी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाशी संबंधित असला तरी 3000 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला हा निधी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी असल्याची माहिती आहे। म्हणजेच या निधीच्या आधारे लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये रक्षाबंधन पूर्वी अनुदान जमा करण्याची प्रक्रिया होणार आहे। मित्रांनो, आता तुम्ही म्हणाल की जर हा निधी लाडकी बहीण योजनेसाठी आहे तर संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांनी याबाबत लक्ष का द्यावे? याचे कारण म्हणजे या दोन्ही योजनांच्या प्रशासनाशी संबंधित विभागामध्ये संबंध आहे। संजय गांधी निराधार अनुदान योजना देखील सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत कार्य करत आहे। त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना ज्या पद्धतीने वेळोवेळी वितरणाबाबत अधिकृत माहिती मिळते त्याचप्रमाणे संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांनाही त्यांच्या हप्त्याबाबत स्पष्ट आणि वेळेवर माहिती मिळणे आवश्यक आहे। लाडकी बहीण योजनेच्या बाबतीत वितरण प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी अधिकृत माध्यमातून माहिती दिली जाते। महिला व बाल विकास विभागाच्या प्रमुख आदितीताई तटकरे यांच्या मार्फत वेळोवेळी अधिकृत माहिती दिली जाते की निधी वितरणाची प्रक्रिया कधी सुरू होणार आहे आणि हप्ता कधी जमा होणार आहे। परंतु संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांना अनेकदा त्यांच्या हप्त्याबाबत माहिती मिळवण्यासाठी प्रतीक्षा करावी लागते। मित्रांनो, पूर्वी हप्त्याच्या वितरणाबाबत शासन निर्णयाची माहिती येत असे, मात्र आता अनेक वेळा थेट पोर्टलवर तारीख दिल्यानंतर प्रक्रिया सुरू होते। तारीख पोर्टलवर आल्यानंतर 1-2 किंवा काही दिवसांमध्ये संबंधित प्रक्रिया सुरू होते आणि त्यानंतर लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये अनुदान जमा होण्यास सुरुवात होते। मात्र सर्व लाभार्थ्यांना एकाच वेळी हप्ता मिळेलच असे नाही। सध्या अनेक संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांचा जुलै महिन्याचा हप्ता प्रलंबित असल्याचे सांगितले जात आहे। काही लाभार्थ्यांना ऑगस्ट महिन्याचा हप्ता देखील मिळालेला नाही। अशा परिस्थितीत लाभार्थ्यांच्या मनात आता आणखी एक प्रश्न निर्माण होत आहे, तो म्हणजे सप्टेंबर आणि ऑगस्टचे हप्ते प्रलंबित असताना सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याची प्रक्रिया सुरू होणार का? हा प्रश्न अनेक लाभार्थ्यांकडून विचारला जात आहे। कारण लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये रक्षाबंधन पूर्वीच अनुदान जमा करण्याबाबत माहिती देण्यात आली आहे। म्हणून संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांनाही त्यांच्या प्रलंबित हप्त्याबाबत अपेक्षा निर्माण होणे स्वाभाविक आहे। मित्रांनो, सप्टेंबर महिन्याचा हप्ता रक्षाबंधन पूर्वी जमा झाला नाही तर त्या संदर्भात पुढील वितरण प्रक्रिया कधी सुरू होईल याबाबत अधिकृत माहिती मिळणे महत्त्वाचे आहे। मात्र ज्या लाभार्थ्यांचे जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे हप्ते अद्याप प्रलंबित आहेत त्यांना त्यांचे प्रलंबित अनुदान मिळणे आवश्यक आहे, कारण हे अनुदान लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे। जुलै आणि ऑगस्टचे प्रलंबित हप्ते रक्षाबंधन पूर्वी जमा झाले तर लाभार्थ्यांसाठी नक्कीच आनंदाची बाब ठरेल। परंतु सध्या या वितरणाबाबत निश्चित माहिती उपलब्ध नसल्यामुळे अधिकृत अपडेटची प्रतीक्षा करावी लागणार आहे। मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजनेमध्ये विधवा महिला, निराधार लाभार्थी आणि इतर पात्र लाभार्थ्यांचा समावेश आहे। तसेच वृद्धापकाळाशी संबंधित योजनातील आणि श्रावणबाळ योजनेतील अनेक लाभार्थ्यांनाही त्यांच्या अनुदानाची प्रतीक्षा करावी लागते। अनेक लाभार्थ्यांना प्रत्येक महिन्याला वेळेवर हप्ता मिळत नाही अशी परिस्थिती दिसून येत आहे। काही वेळा वितरण प्रक्रिया सुरू झाल्यानंतरही सर्व लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये एकाच वेळी रक्कम जमा होत नाही, त्यामुळे अनेक लाभार्थ्यांचे हप्ते प्रलंबित राहत आहेत। यामुळे संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये नाराजी आणि चिंता निर्माण होत आहे।
मित्रांनो, दिव्यांग सक्षमीकरण विभागातील लाभार्थ्यांसाठी ज्या पद्धतीने संबंधित विभागाकडून कामकाज केले जात आहे, त्याचप्रमाणे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातील आणि संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांसाठीही वेळेवर प्रक्रिया होणे अपेक्षित आहे. अनेक लाभार्थ्यांना जुलैचा हप्ता मिळालेला नाही आणि काहींना ऑगस्टचा हप्ताही मिळालेला नाही. त्यामुळे हे दोन्ही प्रलंबित हप्ते कधी जमा होणार याकडे सर्व लाभार्थ्यांचे लक्ष लागलेले आहे. रक्षाबंधनापूर्वी प्रलंबित हप्ते जमा झाले तर ही लाभार्थ्यांसाठी निश्चितच चांगली बातमी असेल. मात्र सध्या त्याबाबतची शक्यता निश्चितपणे सांगता येत नाही. वितरण प्रक्रियेबाबत अधिकृत माहिती किंवा नवीन अपडेट समोर आल्यानंतर लाभार्थ्यांनाही त्याची माहिती देणे आवश्यक ठरेल. मित्रांनो, आता ज्या लाभार्थ्यांना ऑगस्ट महिन्याचा हप्ता मिळालेला नाही त्यांच्यासाठी एक अतिशय महत्त्वाची सूचना आहे. जर आवश्यक असलेला हयातीचा दाखला अद्याप सादर केलेला नसेल तर पुढील हप्ता मिळवण्यास अडचण येऊ शकते. म्हणून प्रत्येक लाभार्थ्यांनी आपला हयातीचा दाखला सादर केला आहे की नाही याची खात्री करणे आवश्यक आहे. जर हयातीचा दाखला अद्याप सादर केलेला नसेल तर तो लवकरात लवकर काढून संबंधित प्रक्रियेनुसार सादर करणे गरजेचे आहे. कारण हयातीचा दाखला सादर न केल्यास योजनेचा लाभ मिळवण्यास अडचणी निर्माण होऊ शकतात. काही वेळा 1 किंवा 2 महिन्याचा हप्ता मिळाला नाही तर त्यामागे आवश्यक कागदपत्रे किंवा हयातीच्या दाखल्याशी संबंधित प्रक्रिया पूर्ण न झाल्याचे कारण देखील असू शकते. म्हणून लाभार्थ्यांनी या बाबीकडे दुर्लक्ष करू नये. मित्रांनो, हयातीचा दाखला ऑनलाईन तसेच ऑफलाईन पद्धतीने सादर करता येतो. मात्र कोणतीही पद्धत असली तरी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करणे महत्त्वाचे आहे. प्रशासनाकडून तसेच तहसील कार्यालय आणि जिल्हा परिषद स्तरावर लाभार्थ्यांना वेळोवेळी सूचना देण्यात आलेल्या आहेत की हयातीचा दाखला वेळेवर सादर करावा. तरीही आज अनेक लाभार्थी या प्रक्रियेकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे. अशा लाभार्थ्यांनी यापुढे विलंब न करता हयातीचा दाखला सादर करण्याची प्रक्रिया पूर्ण करावी. यामुळे पुढील काळात योजनेचा लाभ मिळवण्यास अनावश्यक अडथळे निर्माण होणार नाहीत. तर मित्रांनो, आजच्या माहितीतून काही महत्त्वाचे मुद्दे स्पष्ट होतात. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाशी संबंधित शासन निर्णयामध्ये 3,000 कोटी रुपयांच्या निधीच्या मंजुरीची माहिती आहे. मात्र हा मंजूर निधी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या वितरणासाठी असल्याची माहिती आहे. संजय गांधी निराधार योजनेतील अनेक लाभार्थ्यांचे जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे हप्ते प्रलंबित असल्याचे सांगितले जात आहे. सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याबाबतही लाभार्थ्यांमध्ये प्रश्न निर्माण झाले आहेत. प्रलंबित हप्त्याच्या वितरणाबाबत अधिकृत अपडेटची प्रतीक्षा आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या लाभार्थ्यांनी हयातीचा दाखला अद्याप सादर केलेला नाही त्यांनी तो लवकरात लवकर सादर करण्याची प्रक्रिया पूर्ण करावी, जेणेकरून पुढील हप्ते आणि योजनेचा लाभ मिळवण्यात अडथळा निर्माण होणार नाही. मित्रांनो, हप्त्याच्या वितरणासंदर्भातील नवीन आणि अधिकृत माहिती उपलब्ध झाल्यानंतर त्याबाबत अपडेट तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवली जाईल. म्हणून व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच महत्त्वाच्या सरकारी योजनांच्या अपडेटसाठी आपल्या शेती आणि सरकारी योजना यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशाच प्रकारचे अपडेट रोज तुमच्या मोबाईलवर थेट मिळवायचे असतील तर आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करा आणि लगेच आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.